हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. आज ॲक्च्युली आम्ही चाललो आहे पिकनिकला. इथे पिकनिक स्पॉट्स भरपूर आहेत. जागोजागी इथे नद्या आहेत आणि सुंदर व्ह्यू आहे. साईडला डोंगर आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जाऊन मस्तपैकी मॅट टाकून बसलात की ती पिकनिकच झाली. पण आज आम्ही एक थोडंसं दूर अंतरावर 1-1.5 तासावर आहे, एक मोनास्ट्री आहे. चिलीपाम नाव आहे त्याचं. सो चिलीपाम मोनास्ट्रीला आम्ही आज व्हिजिट करणार आहोत, कारण की बाबा आले आहेत तेव्हापासून आम्ही दूर असं कुठे गेलेलो नाही आहे. म्हणून म्हटलं त्यांना बघण्यात येईल आणि मस्त एक पिकनिक पण होईल. तर आज संडे पण होता, त्याच्यामुळे मग आम्ही ठरवले की घरून जेवण करून जाण्यापेक्षा आम्ही सगळं पॅक करून नेणार आहोत, म्हणजे वेळ पण वाचेल आणि तिथे पिकनिक केल्याचा आनंदही मिळेल. सो त्यासाठी मी इथे व्हेज पुलाव बनवते आहे. त्याच्यामध्ये मी टोमॅटो, शिमला मिरची, बटाटे असं सगळं टाकलेलं आहे. कांदा लसूण मी वापरलेलं नाही आहे. उकळतं पाणी टाकल्यानंतर मी आता हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आहे, कारण की मला इथे भाजी करून घ्यायची होती. टोमॅटो जे मी कट केले ते त्याची मी प्युरी बनवली आहे. इथे पटकन फोडणी टाकली आहे आणि टोमॅटो प्युरी पण याच्यामध्ये मी घातली आणि बटाटे उकडून ठेवले होते, ते थंड झाले नव्हते म्हणून मी आधी प्युरी करून घेतली आहे. आणि हा आहे माझा घरगुती मसाला. ॲक्च्युली आमच्या आत्यांनी मला पाठवलेला आहे महाराष्ट्रातून आणि अतिशय सुंदर मसाला आहे. आमटी आणि भाजी अशी जे जबरदस्त होते, त्यामुळे मग मी तिकडूनच मागवते. हे जे गोडा मसाला विकतचा मिळतो त्यामध्ये काहीच चव नाही, असं मला वाटतं. ते फक्त रंग आणि आपण टाकल्याचं समाधान मिळतं. त्यामुळे मी 1 किलो जवळपास मसाला त्यांच्याकडून करून मागवला होता. तर हा बरेच दिवस मला जाईल. त्यानंतर भाजीमध्ये कांदा नाही, लसूण नाही, म्हटलं मग फक्त बटाट्याची भाजी टोमॅटो ग्रेव्हीपेक्षा आपण थोडीशी शिमला मिरची त्याच्यामध्ये ॲड करूया. म्हणून मी पटकन इथे शिमला मिरची पण कट करून घेतलेली आहे आणि प्युरी छान इथे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये मी उकडलेले बटाटे आणि शिमला मिरचीच्या फोडी टाकल्यात आणि व्यवस्थित हलवून घेतलं. थोडंसं मीठ पण घातलं. बघू शकता किती सुंदर रंग याला आलेला आहे, कारण की मी याच्यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल वापरलं. सो आता ह्याच्यावर वाफेला पाणी ठेवून मी आता हे पण बाजूला करते, कारण की मेन जो आयटम आहे आमच्या आज मी करून घेणार आहे पोळ्यांच्या ऐवजी पुऱ्या. कारण की अशी ग्रेव्ही बटाट्याची भाजी आहे आणि पिकनिक आहे, सो पुऱ्या आजच्या दिवस खाऊ शकतो थोडंसं ऑइली. तसं आम्ही मध्ये मध्ये करत असतो, पण खूप रेअरली पुऱ्या आम्ही बनवतो. मग इथे भाजी थोडी शिजत आली आहे, सो मी तिला आता शिफ्ट करते दुसऱ्या गॅसवर आणि इकडे मी करते पुऱ्यांची तयारी. कसं आहे ना, पिकनिक वगैरे म्हटलं की लहान मुलांना थोडीशी जास्त मजा येते, की घरी ते असं खायला जरा नखरे करतात, हे नको ते नको. पण पिकनिकमध्ये अशी मजा असते की सगळे बसलेत, मॅट टाकली आहे, सुंदर निसर्ग आजूबाजूला आणि या सगळ्या अशा माहोलमध्ये मुलंही खातात आणि आपणही जरा एक्स्ट्राच खातो. म्हटलं कधी कधी अशी पिकनिक असायलाच हवी, एखादा संडे असा जायलाच हवा. मी इथे पटापट पुऱ्या करून घेतलेल्या आहेत. आधी 5-6 पुऱ्या मी इथे लाटून घेतल्या, कारण की तेल पण गरम होतं. आणि मग सगळ्या पुऱ्या मी व्यवस्थित तळून घेतल्या. इथे आलेला आहे माझ्या सिस्टरचा कॉल, म्हणजे माझी जी छोटी बहीण आहे तिचा फोन आला आणि तिच्याशी बोलत बोलत मी पुऱ्या केल्यात.